हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत आज प्रचाराचा शेवटचा दिवस। सायंकाळी तोफा थंडावणार। 15 तारखेला मतदान, तर 16 तारखेला निकालाचं चित्र स्पष्ट होणार। नागपुरात आज मुख्यमंत्री फडणवीसांचा रोड शो, भाजपकडून बाईक रॅलीचंही आयोजन। फडणवीस स्वतः सहभागी होणार। इतवारी परिसरातील भारतमाता चौक ते महाल परिसर असा रोड शोचा मार्ग असणार। पुण्यात अजित पवारांच्या रोड शोला सुरुवात। रुपाली चाकणकरही रोड शोमध्ये सहभागी। प्रभाग 34, 32, 8 मधील उमेदवारांचा प्रचार। राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर। पुण्यात मनसेच्या उमेदवारांना भेटणार। पुणे महापालिका निवडणुकीनिमित्त प्रचारासाठी गाठी भेटी घेणार। तुम्ही मराठी माणसासाठी वडापावच्या गाडीशिवाय दुसरं स्वप्न पाहिलंच नाही। अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करू, फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावलं। अदानीशी दोस्ती करण्याएवढा मी अडाणी नाही। मुंबई आणि महाराष्ट्रावर संकट येईल तेव्हा दोस्ती सुद्धा बघणार नाही। अदानींसोबतचे फोटो ट्विट करणाऱ्या अमित साटमांना राज ठाकरेंचं उत्तर। दुबार मतदारांना जागच्या जागी फोडणार म्हणजे फोडणार। काय कारवाई करायची ती करा। TV9 मराठीशी बोलताना अमित ठाकरेंचा इशारा। ठाकरे बंधूंकडून मतदान केंद्राबाहेर भगवा गार्ड तैनात करण्यात येणार। मतचोरी, दुबार मतदार, बोगस मतदान रोखण्यासाठी सतर्कता। 2000 पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देत विशेष प्रशिक्षण। वरळी प्रभाग 193 मधील ठाकरेंच्या शिवसेनेचे हरीश वरळीकर यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप। अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळींकडून व्हिडिओ व्हायरल, तर हरीश वरळीकरांनी आरोप फेटाळले। भाजपचे माजी मंत्री दिलीप कांबळे यांची जीभ घसरली। प्रचार सभेत प्रशांत जगतापांना शिवीगाळ। दिलीप कांबळेंच्या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून नाराजी व्यक्त। लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास निवडणूक आयोगाकडून मनाई। 14 जानेवारीपूर्वी खात्यात डिसेंबर जानेवारीचे 3000 जमा होणार। या बातम्यांच्या विरोधात तक्रारी, नंतर निर्णय।